चला आज बनवूया हिवाळ्या स्पेशल 2 किलो प्रमाणामध्ये अजिबात कडू न होणारे मेथी डिंक लाडू। त्यासाठी 50 ग्रॅम मेथी म्हणजेच पाव कप मेथी हलकीशी भाजून थंड करून मिक्सरला रवाळसर अशी वाटून घेतली। वाटून घेतलेली मेथीची पूड एका पातेल्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धा कप वितळून घेतलेलं तूप घालून व्यवस्थित मिक्स करून रात्रभर याला असंच मुरत ठेवलं। दुसऱ्या दिवशी मेथी तुपामध्ये छान मुरलेली होती। त्यानंतर कढईमध्ये 350 ग्रॅम किसून घेतलेलं सुक्कं खोबरं हलकंसं भाजून घेतलं। संपूर्ण साहित्य भाजण्यासाठी पुन्हा एकदा अर्धा कप साजूक तूप घेतलं। त्यापैकी 1 चमचा तूप घालून 650 ग्रॅम खारीक पावडर हलकीशी भाजून घेतली। उरलेलं संपूर्ण तूप कढईमध्ये घालून यामध्ये डिंक तळून घेतला। इथं पाऊण कप इतका डिंक घेतलेला आहे। त्यानंतर मनुके देखील उरलेल्या तुपामध्ये तळून घेतले। त्याच तुपामध्ये 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम बदाम हलकेसे तळून घेतले। त्यानंतर कढईमध्ये एक्स्ट्रा 2 चमचे साजूक तूप घालून 2 कप भरून इतकं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी घातलं। पुन्हा 1 चमचा साजूक तूप घातलं। टोटल 3 चमचे साजूक तुपामध्ये हे 2 कप गव्हाचं पीठ देखील छान असं भाजून घेतलं। संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर फक्त ड्रायफ्रूट आणि डिंक मिक्सरला बारीक करून एकत्रित असा मिक्स केला। त्यामध्येच भाजून घेतलेलं खारीक खोबरं त्याचबरोबर गव्हाचं पीठ आणि भिजवून घेतलेली मेथी पावडर काढून घेतली। लाडू छान सुगंधित व्हावेत यासाठी एका मिक्सर जारमध्ये खसखस, विलायची, जायफळ, थोडीशी साखर घालून याची पूड देखील लाडूच्या मिश्रणामध्ये घातली। कढईमध्ये 1 चमचा साजूक तुपामध्ये 2 कप भरून इतका चिरून घेतलेला गूळ वितळून घेतला। पाक बनवण्याची आवश्यकता नाही। ते देखील मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये काढून संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला रवाळसर असं वाटून घेतलं। लाडू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। मिक्स करून याचे मीडियम आकारामध्ये लाडू तयार करून घेतले। संपूर्ण साहित्य भाजण्यासाठी 1 कप 4 चमचे साजूक तूप लागलं। मीडियम आकाराचे 50 लाडू तयार होतात। नक्की ट्राय करा।